राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या वतीने शेगाव तालुक्यात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आलं। तालुकाध्यक्ष संजय पवारकर यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदारांमार्फत पाठवण्यात आलेल्या निवेदनात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेतील जाचकाठी रद्द करून सरसकट कर्जमाफी लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे। निवेदनात असे मानण्यात आले आहे की राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेत अनेक अटी शर्ती असल्यामुळे लाखो शेतकरी लाभापासून वंचित राहणार आहेत। विशेषतः 2019च्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना केवळ 50,000 रुपयापर्यंतच मर्यादित लाभ देण्यात येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे। तसेच एक वेळा समझोता योजनेत थकबाकीदार शेतकऱ्यांना आधी उर्वरित रक्कम भरण्याची अट अन्यायकारक असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। याशिवाय प्रोत्साहनपर अनुदानासाठी सलग 4 वर्षे नियमित कर्जफेडीची अट रद्द करावी, 2017च्या कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना लाभ द्यावा, 1 रुपयात पीक विमा योजना पुन्हा सुरू करावी, तसेच पेरणीपूर्वी कर्ज खात्यांचे पुनर्गठन करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशा मागण्याही करण्यात आल्या आहे। गेल्या काही वर्षातील नापिकी, नैसर्गिक आपत्ती व शेतमालाच्या वर बसलेल्या दरामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून कोणत्याही अटी शर्तीशिवाय सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी राज्यभरातील शेतकऱ्यांकडून होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे।